हॅलो स्टुडंट्स, आता आपण पाहतोय 11वा पाठ आभाळातल्या पाऊल वाटा. पाठाला सुरुवात आपण करत आहोत. पाठामध्ये काय सांगितलेलं आहे तर नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या भारतात प्राणी पक्षी यामधील वैविध्यही थक्क करणारे आहे. आपण पाहतो की भारत देश हा नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध आहे आणि या भारतामध्ये पक्षी आणि प्राणी यांच्यामध्ये वेगवेगळेपणा आहे, विविधता आहे. भारतात पक्ष्यांच्या 1246 जाती आहेत. पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे पक्ष्यांचे स्थलांतर. स्थलांतर म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. तर पक्ष्यांच्या दुनियेमधली एक आश्चर्य करण्यासारखी गोष्ट काय आहे की पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. भारतात पक्ष्यांच्या 1246 जाती आहेत. पक्षी स्थलांतर का, कुठून व कधी करतात याचे विवेचन प्रस्तुत पाठात आले आहे. प्रस्तुत पाठ आपली सृष्टी आपले धन या पुस्तकातून घेतलेला आहे. तर पक्षी हे स्थलांतर कुठून, कधी व का करतात ते या पाठामध्ये सविस्तर सांगितलेले आहे. आता आपण पाठाला सुरुवात करत आहोत. तर पक्ष्याच्या दुनियेतल्या अनेक गोष्टी आश्चर्यजनक आहेत, पण त्यातही सर्वात स्तिमित करणारे काही असेल तर अनेक पक्षी जाती वर्षातून 2दा करत असलेला हजारो मैलांचा प्रवास. आता पक्ष्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. त्यातली स्तिमित करणे म्हणजे काय, आश्चर्यचकित करणे. तर आश्चर्यचकित करणारी गोष्ट कोणती आहे तर अनेक पक्षी काय करतात, वर्षातून 2दा हजारो मैलांचा प्रवास करतात. भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली तर निरनिराळ्या जातीच्या बदकांनी पाणी अक्षरशः झाकलेले दिसते. तर आपण पाहतो की भारतातले कोणत्याही सरोवराकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला जर आपण गेलो आणि तिथं पाहिलं तर तिथं वेगवेगळ्या जातींची बदकं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. नजर टाकणे म्हणजे निरीक्षण करणे. तर तिथं आपण निरीक्षण केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची बदकं, वेगवेगळ्या जातीची बदकं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हे पक्षी 2 महिन्यांपूर्वी तर इथे नव्हते. एकदम हजारोंच्या संख्येने हे आले कुठून, म्हणजे आधी 2 महिन्यापूर्वी ते इथे नव्हते, परंतु ते या ठिकाणी स्थलांतर करून आलेले आहेत. युरोप आणि उत्तर आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून बदकेच नव्हे तर इतरही असंख्य जातींचे पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येऊ लागतात. तर आपण पाहतो की फक्त बदकच नाही तर इतर सुद्धा असंख्य जातीचे पक्षी युरोप आणि उत्तर आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून हिवाळ्याच्या सुरुवातीला येऊ लागतात. भारतात येणारे श्वेतबलाक म्हणजे पांढरे बगळे जर्मनीतून येतात. तर बदकांच्या काही जाती सायबेरियातून. तर श्वेतबलाक म्हणजे पांढरे बगळे जर्मनीतून येतात आणि बदकांच्या काही जाती या सायबेरियातून येतात. बलाकांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाङ्मयात उल्लेख आढळतात. तर कालिदास यांचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये बलाक हे कसे स्थलांतर करतात तर त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. हंस पक्षीसुद्धा पावसाळ्यात दिसत नाहीत अशी वर्णने प्राचीन वाङ्मयात आहेत. तर या ठिकाणी हंस पक्षी, प्राचीन म्हणजे फार जुने, वाङ्मय म्हणजे साहित्य. तर या ठिकाणी हंस पक्षीसुद्धा पावसाळ्यामध्ये दिसत नाहीत अशी वर्णने प्राचीन वाङ्मयामध्ये आहेत. मात्र या काळात हे पक्षी नक्की कुठे जातात याची मात्र माहिती दिसत नाही. आता हंस पक्षी नक्की कुठे जातात पावसाळ्यामध्ये याची माहिती कुठेही दिसत नाही. याच्या उलट युरोपमध्ये अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात याची जाणीव होती, पण ते नक्की काय करतात हे कुणालाच
म्हणजे युरोपमध्ये अनेक पक्षी हिवाळ्यामध्ये दिसेनासे होतात, परंतु हिवाळ्यामध्ये हे पक्षी दिसत नाहीत. म्हणजे ते नक्की काय करतात हे कुणालाही माहिती नव्हते. अनेकांच्या समजुतीप्रमाणे बर्फ पडू लागण्यापूर्वी हे पक्षी बेडूक, खवलेकरी अथवा काही सस्तन प्राण्यांप्रमाणे चिखलात अथवा कपारीत गाडून घेऊन प्रदीर्घ हिवाळी झोप काढत असले पाहिजेत. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी काय तर्क केला गेला की हे जे पक्षी आहेत तर ते खवलेकरी, बेडकाप्रमाणे किंवा इतर स्थलांतर सस्तन प्राण्यांप्रमाणे ते सुद्धा चिखलात अथवा कपारीत स्वतःला गाडून घेत असले पाहिजेत. सस्तन प्राणी म्हणजे पिल्लांना या ठिकाणी अंगावर पाजणारे प्राणी आणि कपार म्हणजे डोंगराच्या दोन कड्यामधली जागा. तर या ठिकाणी हे जे पक्षी दिसत नाहीत तर ते कुठे जात असतील तर ते प्रदीर्घ अशी हिवाळी झोप काढत असले पाहिजेत. प्रदीर्घ म्हणजे खूप काळासाठी. पुढे माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या खंडातून गायब होणारे पक्षी त्याच ऋतूत दुसऱ्या खंडात दिसून येतात. म्हणजे हळूहळू हे लक्षात यायला लागलं की पक्षी कुठे जात आहेत. तर माणूस एका खंडातून ज्यावेळी दुसऱ्या खंडामध्ये प्रवास करायला लागला तर तिथं गेल्यानंतर ते पक्षी दिसायला लागले. म्हणजे आपल्या खंडातून गायब होणारे म्हणजे अदृश्य होणारे हे जे पक्षी आहेत, नाहीसं होणारे जे पक्षी आहेत तर ते दुसऱ्या खंडामध्ये दिसून येतात असं त्या ठिकाणी लक्षात आलं. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही काही सोपी गोष्ट नाही, पण अवघड प्रश्नातून विज्ञानाला मार्ग काढावेच लागतात. आता पक्ष्यांचं स्थलांतर म्हणजे ते नक्की कुठे जातात, कुठून येतात हे गोष्ट म्हणजे या गोष्टीची माहिती काढणं खूप अवघड आहे, परंतु विज्ञानाला हे सगळं करावंच लागतं. पक्ष्यांच्या स्थलांतराचे मार्ग शोधण्यासाठी एक साधा पण कष्टसाध्य उपाय गेल्या शतकापासून वापरला जात आहे. आता पक्ष्यांचे स्थलांतर म्हणजे पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे जातात तर त्यांचा तो मार्ग तर शोधण्यासाठी एक साधा सोपा उपाय गेल्या शतकापासून वापरला जात आहे. कोणता? की एखाद्या विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्यांच्या पायात खुनेचे वाळे अडकवून द्यायचे. वाळे म्हणजे धातूचे गोलकडे. तर या ठिकाणी तो उपाय कोणता आहे की पक्षी स्थलांतर कुठून करतात, कुठे जातात हे पाहण्यासाठी, त्यांचा मार्ग पाहण्यासाठी काय करत होते की एखाद्या विशिष्ट भागात खूप सारे पक्षी त्या ठिकाणी पकडायचे आणि त्यांच्या पायामध्ये वाळे अडकवून द्यायचे. ॲल्युमिनियमचे बनवलेले हे वाळे हलके असतात, त्याचे पक्ष्यांना ओझे होत नाही. ते वाळे कशाचे असायचे? ॲल्युमिनियमचे, कारण ते वजनाने हलके असतात आणि त्याचं ओझं पक्ष्यांना होत नाही. या वाळ्यावर ज्या संशोधन संस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव, तर त्या वाळ्यावरती काय काय असतं पहा. ज्या संशोधन संस्थेनं ते लावले आहेत त्या संस्थेचे नाव आणि खुनेचा क्रमांक असतो. तर पक्ष्यांची ओळख पटवण्यासाठी कुठून कुठे पक्षी स्थलांतर करत आहेत हे पाहण्यासाठी काय केलं जायचं, पक्ष्यांच्या पायामध्ये ॲल्युमिनियमचे वाळे अडकवले जायचे आणि या वाळ्यावर ज्या संशोधन संस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव आणि खुनेचा क्रमांक लावला जायचा. कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्षाला कुठे आणि केव्हा लावले यांची संस्थेकडे नोंद असते. म्हणजे कोणत्या पक्षाला वाळे लावले, कुठे लावले, केव्हा लावले या सर्व गोष्टींची नोंद त्या संस्थेकडे असते. वाळे अडकवलेले हे पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात. एखादा वाळे असलेला पक्षी जिवंत अथवा मृत ज्याला सापडेल त्याने त्या संस्थेला कळवावे अशी अपेक्षा असते. तर हे जे वाळे अडकवलेले पक्षी आहेत तर ते पुन्हा मोकळे सोडले जातात वाळे अडकवल्यानंतर, आणि तो वाळे असलेला पक्षी जिवंत किंवा मृत झालेला ज्याला सापडेल त्याने त्या संस्थेला कळवावे ही अपेक्षा असते. अर्थात लावलेल्या सर्व वाळ्यांची माहिती परत मिळतेच असे नाही, परंतु
100तल्या 1-2 वाळ्यांचा जरी पत्ता लागला तरी त्यातून मौल्यवान माहिती मिळू शकते. तर अशा प्रकारे या सर्व वाळ्यांची, सर्व पक्ष्यांची माहिती मिळतेच असे नाही, परंतु 1-2 जरी पक्ष्यांच्या वाळ्यांची माहिती मिळाली तरी खूप महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी मिळू शकते. केरळात वाळे लावलेले परीट पक्षी काबूल, अफगाणिस्तान, वायव्य पाकिस्तान या भागात सापडलेले आहेत. म्हणजे केरळमध्ये ज्या पक्ष्यांच्या पायामध्ये वाळे अडकवलेले आहेत, म्हणजे केरळमध्ये असणारे पक्षी कुठे आढळलेले आहेत? अफगाणिस्तान, वायव्य पाकिस्तान, काबूल या भागात सापडले आहेत. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी ते गेले आहेत, स्थलांतर तिथे केलेलं आहे. केरळातलाच एक रानपरीट ब्रह्मदेशात सापडलेला आहे आणि केरळातला एक रानपरीट ब्रह्मदेशामध्ये सापडलेला आहे. जर्मनीत वाळे लावलेला बलाक बिकानेरमध्ये सापडलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या खंडामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा हे पक्षी त्या ठिकाणी प्रवास करत आहेत. केरळात वाळे लावलेले पक्षी कुठे सापडलेले आहेत? काबूल, अफगाणिस्तान, वायव्य पाकिस्तान. तर केरळातलाच रानपरीट हा ब्रह्मदेशात सापडलेला आहे आणि जर्मनीत वाळे लावलेला बलाक बिकानेरमध्ये सापडलेला आहे. अलीकडच्या काळात विमाने आणि रडार यंत्रणामुळे सुद्धा पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी मोलाची माहिती मिळाली आहे. तर आपण पहिल्यांदा पक्ष्यांची माहिती, स्थलांतराची माहिती कशी घेतली ते पाहिलं की पक्ष्यांच्या पायामध्ये ॲल्युमिनियमचे वाळे अडकवले. आता दुसऱ्यांदा या ठिकाणी माहिती मिळते की अलीकडच्या काळामध्ये विमाने आणि रडार यंत्रणामुळे सुद्धा पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती मिळते. तरीसुद्धा पक्ष्यांच्या या गूढ सवयी संबंधीचे कित्येक रहस्ये अद्याप उकललेली नाहीत. तर पक्ष्यांचं हे रहस्यमय की पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे जातात, म्हणजे गूढ म्हणजे अनाकलनीय, तर हे कुणालाही आतापर्यंत उलगडलेलं नाही. पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक प्रकार पाडता येतील. हिमालयासारख्या पर्वतरांगामध्ये राहणारे पक्षी थंडीत खाली, दरीत अथवा सखल भागात उतरतात आणि उन्हाळ्यात परत वर सरकतात. त्यांचा एकूण प्रवास काही किलोमीटरचाच असतो. तर आपण पाहतोय की पक्ष्यांच्या स्थलांतराचे वेगवेगळे प्रकार पाडता येतील. तर कसे की हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये राहणारे पक्षी काय करतात? थंडीमध्ये खाली दरीत उतरतात किंवा सखल भागात उतरतात आणि उन्हाळ्यात परत वर सरकतात. म्हणजे त्यांचा एकूण प्रवास हा काही किलोमीटरचाच असतो. अनेकदा दुष्काळ, महापूर अथवा बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळेनासे झाले की पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात. तर कधी काय होतं की दुष्काळ येतो, महापूर येतो किंवा बर्फवृष्टी होते. म्हणजे एखाद्या प्रांतामध्ये, एखाद्या भागामध्ये जर पक्ष्यांना अन्न मिळेनासं झालं की तो प्रांत, तो भाग सोडून पक्षी तात्पुरत्या सोयीसाठी दुसरीकडे जातात. मुळात अन्नाचे दुर्भिक्ष म्हणजे अन्न न मिळणे, अन्नाचे दुर्भिक्ष हीच स्थलांतरामागची मूळ प्रेरणा आहे. तर पक्षी स्थलांतर का करत असतील? याला महत्त्वाचं कारण कोणतं आहे? अन्न न मिळणं. म्हणजे ज्या भागात ते आहेत त्या भागात अन्न न मिळणं ही त्यांची मूळ प्रेरणा आहे. म्हणजे त्या भागामध्ये अन्न मिळालं नाही तर तो भाग सोडून पक्षी दुसरीकडे जातात. पक्ष्यांना थंडी वाऱ्याची फारशी काळजी नसते. अन्नाचा पुरेसा पुरवठा असेल तर पक्षी बर्फाळ प्रांतातही व्यवस्थित जगू शकतात. म्हणजे पक्ष्यांना थंडी वाऱ्याची फारशी काळजी असत नाही. म्हणजे त्यांना मुख्य काळजी कशाची असते? अन्नाची, खाण्याची. तर पक्षी पुरेसं अन्न असेल तर बर्फाळ प्रांतात सुद्धा व्यवस्थित जगू शकतात. एरवी 2 ते 5 हजार मीटर उंचीपर्यंत सापडणारे हिमकाक पक्षी एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांच्या मागे मागे 8,500 मीटर म्हणजे सुमारे 27,000 फुटांपर्यंत आल्याची नोंद आहे. तर या ठिकाणी पक्ष्यांची नोंद म्हणजे हिमकाक हा पक्षी साधारण 2 ते 5,000 मीटर उंचीपर्यंत उडतो. परंतु हाच पक्षी एव्हरेस्ट चढणारे जे गिर्यारोहक आहेत, तर या गिर्यारोहक म्हणजे पर्वतारोहण करणारी व्यक्ती. एव्हरेस्ट म्हणजे हिमालयातील अत्युच्च शिखर आणि हिमकाक म्हणजे बर्फाळ प्रदेशातील पांढरे कावळे.
तर हे पक्षी फक्त 2 ते 5,000 मीटर उंचीपर्यंत उडू शकतात, परंतु 2 ते 5,000 मीटर उंचीपर्यंत सापडणारे हिमकाक पक्षी त्यांनी काय केलेलं आहे पहा, गिर्यारोहकांच्या मागे मागे 8,500 मीटर म्हणजे सुमारे 27,000 फुटांपर्यंत आल्याची नोंद आहे. एवढ्या उंचीवर या पक्ष्यांना बर्फ, थंडी आणि हवेची कमी होत जाणारी घनता याचा कोणत्याही प्रकारे त्रास होत असलेला दिसत नाही. आता ते 27,000 फूट आलेले आहेत, परंतु एवढ्या उंचीवर सुद्धा त्यांना बर्फ, थंडी किंवा हवेची कमी होत जाणारी घनता या कोणत्याही गोष्टींचा त्रास झालेला दिसत नाही. हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. ते थंडीमुळे नाही, तर बर्फ पडून अन्न शोधणे कठीण झाल्यामुळे. तर हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात, तर ते फक्त थंडीमुळे नाही, तर बर्फ पडल्यामुळं तिथं अन्न मिळण्याचं होतं, अन्न शोधता येत नाही, तर त्यामुळे ते दक्षिणेकडे स्थलांतर करतात. अनेक पक्षी असे आहेत की जे बर्फ पडायला लागण्याच्या बरेच आधी, तर अनेक पक्षी काय सोय करतात पहा स्वतःची, की बर्फ पडायला लागण्याच्या बरेच आधी अन्न अद्यापही भरपूर उपलब्ध असतानाच आपल्या दक्षिण यात्रेला सुरुवात करतात. तर काही पक्षी काय करतात, की मुबलक अन्न आहे, अन्न भरपूर शिल्लक आहे, परंतु तरीसुद्धा ते दक्षिण यात्रेला सुरुवात करतात. या पक्ष्यांच्या स्थलांतरासाठी अन्नाच्या तुटवड्याची वाट पाहत बसत नाहीत. म्हणजे हे पक्षी अन्नाची टंचाई होईल या गोष्टीची वाट पाहत बसत नाहीत, तर ते आधीच दक्षिणेकडे स्थलांतर करतात. सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की त्यांचे मन जणू उचल खाते, दक्षिणेची ओढ लागते, आतील अस्वस्थता वाढते. एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येतात आणि ठराविक मुहूर्ताला प्रयाण करतात. प्रयाण करणे म्हणजे निघून जाणे. तर या ठिकाणी पहा की अनेक पक्षी अन्न मिळणार नाही किंवा अन्नाचा तुटवडा, अन्नाची टंचाई या गोष्टीची वाट पाहत नाहीत, तर त्यांचं मन सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की जणू उचल खातं. काय उचल खातं, की दक्षिणेची त्यांना ओढ लागते, अस्वस्थता वाढते आणि एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येऊन ठराविक वेळेला ते निघून जातात. या पक्ष्यांच्या बाबतीत स्थलांतराचा आता अन्नाशी संबंध उरला नसून ठराविक ऋतूत ठराविक दिशेने झेप घेणे हा एक धार्मिक विधी असल्यासारखा त्यांच्या जीवनाचाच एक भाग झाला आहे. तर पक्ष्यांच्या स्थलांतरामागे अन्न ही एक मूळ प्रेरणा नाही, तर अन्न ही प्रेरणा नसून ठराविक ऋतूत ठराविक दिशेने झेप घेणे जणू एखादा धार्मिक विधी असल्यासारखा त्यांच्या जीवनाचाच एक भाग झाला आहे. म्हणजे आपण सुद्धा पहा की जसे धार्मिक विधी सवयीप्रमाणे करत असतो, जीवनाचा एक भाग म्हणून करत असतो, तर तसंच पक्षीसुद्धा ठराविक ऋतूमध्ये ठराविक दिशेनं झेप घेतात. परतीच्या प्रवासाचेही तसेच, ज्यावेळी ते परतून माघारी येतात त्यावेळीसुद्धा त्यांचं तसंच असतं, म्हणजे ठराविक ऋतूत ठराविक दिशेला जायचं. वसंतागमाला सगळेच पक्षी अनामिक ओढीने आपल्या उत्तरेतल्या घरांकडे निघतात. ज्यावेळी वसंत ऋतू येतो, तर आपण पाहतो की वसंत ऋतूमध्ये हिरवगार असतं, तर त्या ठिकाणी त्यावेळी पक्षी त्यांना एक ओढ असते आणि आपल्या ते उत्तरेतल्या घरांकडे ते ओढीनं त्या ठिकाणी येतात. तर आपला हा पाठ या ठिकाणी शिकवून संपलेला आहे. आता आपला शेवटचा भाग म्हणजे होमवर्क. तर या होमवर्कमध्ये आपल्याला प्रश्न आहे, ॲल्युमिनियमचे वाळे आणि पक्षी, ॲल्युमिनियमचे वाळे आणि पक्षी यांच्याबद्दल तुम्हाला समजलेली माहिती लिहा. ॲल्युमिनियमचे वाळे आणि पक्षी यांच्याबद्दल तुम्हाला समजलेली माहिती लिहा.